अमित घाडगे उर्फ पांडा आणि एक दुसरा अमित घाडगे उर्फ गोट्या अशी सहा जणांची टोळी आहे आणि यांच्याजवळ 9 ते 10 कुत्रे आहेत आणि मीही झोपाय जातो रात्रीच्या वाघरावर आणि त्यांच्याबरोबर रात्री झोपाय गेल्यानंतर मला खूप प्रसन्न असं वाटतं आणि घरातल्यापेक्षा खूप आनंद भेटतो. रामकृष्ण हरी देवा मराठी व्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण चाललेलं आहे वाड्यावर बसायला आलेलो मी मित्रांनो. तर आज आपल्या शेळ्या घेऊन जायच्या वाड्यावर बसवायला. तर आमचे परम मित्र आमचे कॅप्टन आता त्या साईडला उभे आहेत आणि त्याच्यावर ते मामा आहेत. तुम्हाला मी दाखवू शकतो माझ्या शेळ्या त्यांच्या मेंढरात आहेत. तर चला आपण बघूया ज्या शेळ्या मेंढरातल्या. चला तुम्ही बघू शकता अजून असा पुढं मस्त अजून काय बरेचच काय दाखवायचं मित्रांनो. तुम्हाला पुढं असा व्हिडिओ इंटरेस्टिंग होत जाणार आहे. फक्त तुम्ही हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा मित्र. याच्यानंतर भरपूर काय तुम्हाला मी दाखवणार आहे. याच्यानंतर आता शेळ्या भातसडीच्या रानात कॅप्टनच्या मेंढ्या शिरलेल्या आहेत. माझ्याही शेळ्या तुम्ही सारखा यूट्यूबवर बघत असता मित्र. तर आज शेळ्या घेऊन त्यांच्या वाड्यावर निघालेलो आहे मी आणि आमचा मित्र कॅप्टन हा पुढे शेळ्या घेऊन गेला आहे. त्याच्यानंतर आमचे नथुराम म्हणून एक आहे मुलगा, तोही असतो तिथे मेंढ्या घेऊन. आणि नथुराम आणि त्याच्यानंतर नथुराम जाधव हे तुम्ही बघू शकता. आमच्या गावातले हे देवाला चाललेले रविवारची मुलं आधी दिसत आहेत तुम्हाला. मामा नथुरामचं आडनाव काय? नथुराम जाधव. हा दिग्विजय जाधव, त्याला आवडीनं नथुराम म्हटलं जातं. दिग्विजय मित्रांनो तुम्ही बघू शकता हा समोर जो पिवळा ड्रेसमध्ये आहे तो आमचा कॅप्टन आहे आणि आज आमच्या शेळ्या कॅप्टनच्या मेंढरात आहेत आणि आज आपण चाललेलो आहे वाड्यावरती बसायला. आणि तुम्ही बघू शकता मामा या दिशेला उभा आहेत आणि यांच्याजवळ आता इथे कुत्री उभी आहे. अजून 4 ते 5 कुत्री आहेत. ती संगती असतात नेहमी आणि आपण आता जाणार आज त्यांच्या वाड्यावर. मी तिथं वाड्यावर गेल्यानंतर बघा तो तांबडा कुत्रा एक मेंढरात आहे. अशी अजून तिथं एक मादी उभी आहे दिसत असेल तुम्हाला. अजून 2 कुत्री कुठेतरी उसात शिरली द्या ती तुम्ही बघितलं नाही. ती पण जबरदस्त कुत्री आहे ती बरं का. ते हे सगळं कुत्री कॅप्टनचे आहेत आणि मामाचे कुत्रे आहेत. बाकी सगळं कॅप्टनचे कुत्रे आहेत. कॅप्टन म्हटलं जातं बरं का. आणि माणूस खूप रॉयल आहे आणि हा नेहमी आता हा पहिला पुण्याला कंपनीत एका कामाला होता. तर वडील म्हणले आता बाबा मी मेंढ्या ऐकतोय मला काय जमाना झाले. मग ते एवढं सोन्यासारखं काम सोडून कॅप्टन निघून आला गावाकडं आणि हा या व्यवसाय स्वीकारला त्यांनी आणि मेंढ्या राखायला चालू केलं. मग त्या मेंढ्या राखायला चालू केल्यापासून कॅप्टनची खूप अशी त्या मेंढ्यांच्या याच्यातून खूप अशी प्रगती झालेली आहे. आणि हे मामा इथं आता शेळ्यात उत्साह शिरलेला आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आज मी शेळ्या वाड्यावर घेऊन बसायला चाललेलो आहे. तर या जे माझे मित्र आहेत या मित्रांनी वाडा ऑलरेडी लावलेला आहे. आज चाललो आहे मी वाड्यावरती शेळ्या घेऊन बसवायला. आज आमच्या शेळ्या जाणार तर वाघरीत बसायला. बरेच दिवस झाला माझ्या शेळ्या घरी होत्या. आजपासून शेळ्या रानात जाणार बसायला आणि रानातलं जे वातावरण आहे ते शेळ्यांना खूप सूट होतं आणि त्यामुळे आज मी शेळ्या काढणार आहे रानात बसायला. तर आज जायचं मस्तपैकी शेळ्या घेऊन रानात बसायला. आणि जी शिवारातली जी मजा असते शिवारातली जी मजा असते ना तो जो एन्जॉय असतो तो हा काही वेगळाच असतो. आणि म्हणूनच आज जायचं आपण बसायला रानात शेळ्या घेऊन आणि खूप असा आनंद मिळतो शिवारात. आणि तुम्ही आज बघू शकता मस्तपैकी जा बाहेर झोपायला. त्यामुळं समाधान आहे आपण यांच्यावर मेंढ्या राखून. जर हा तुम्हाला मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.